नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, गिरिजा नागेश्वर घोरपडेला म्हणत असते की मी तुमच्या विरोधात उभी राहणार. माझ्या वडिलांचा खून केलात ना तुम्ही, तुम्हाला त्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की आणि तुझ्या भावाचं काय? सांग ना, तुझ्या भावाचं काय? तसंही तुझा बाप निघून गेला. तुझ्या या कर्मांमुळे तुझ्या भावाचा सुद्धा जीव जाईल. त्याचा सुद्धा जीव तू गमावून बसशील, त्याचं काय? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, जर माझ्या विरोधात गेलीस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. मोनूची काळजी नाही आहे का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा घाबरते. कारण नागेश्वर घोरपडेने तिला आता धमकी दिलेली असते की आता दत्तू तर नाही आहे, पण तुला तुझा भाऊसुद्धा नको आहे का? मग आता गिरिजाला कळतं की नागेश्वर घोरपडे माझ्या भावाचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मला आता गप्प राहावं लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, नागेश्वर जाता जाता सख्या रे सख्या रे घायाळ मी हरणी हे असं गाणं म्हणतच जातो. हे तेच गाणं आहे जे गिरिजाच्या आईला देवकीला मारत असताना इथे नागेश्वरने गायलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता हताश झालेली असते आणि ती देवी आईच्या मंदिरामध्ये आलेली असते. ती म्हणत असते की देवी आई, मी काय करू? ज्या माणसाने मला सून म्हणून घरामध्ये इतकं आनंदाने आणि मानाने आणलं, त्याच नागेश्वर घोरपडेने माझ्या सासऱ्यांनी माझ्या वडिलांना मारलं. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की माझ्या वडिलांचा खून केल्यानंतरसुद्धा मी गप्प कशी काय राहू? पण मोनूसाठी तर मला शांत राहावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता रडत असते. देवी आईजवळ तक्रार करत असते. तेवढ्यातच तिथे रुद्र आलेला असतो. रुद्र म्हणतो, गिरिजा. तेव्हा गिरिजा आपले डोळे पटापट पुसून टाकते. तेव्हा इथे रुद्र येतो आणि म्हणतो, गिरिजा, अहो इथे काय करताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला कुठे कुठे शोधतोय? तुम्ही न सांगता घरातून बाहेर का पडता? जर तुम्हाला मंदिरामध्ये यायचं होतं तर निदान आम्हाला कुणाला तरी सांगायचं ना. आम्हाला किती काळजी वाटत होती. तेव्हा तिथे सुभानराव सुद्धा आलेले असतात. जर गिरिजाने रुद्रला नागेश्वर घोरपडेबद्दल काही सांगितलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा काही बोलायला जाणार तेवढ्यातच सुभानराव म्हणतात, अहो साहेब, कुठे कुठे शोधत होते तुम्हाला? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, मोनू पण आठवण काढत होता. गिरिजा म्हणते, मोनू कुठे आहे मोनू? तेव्हा रुद्र म्हणतो, मोनू घरीच आहे. एवढी काळजी कशाला करताय? चला आता घरी चला बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, तुम्ही रडताय का? गिरिजा म्हणते, काही नाही, बाबांची आठवण आली. तेव्हा रुद्र म्हणतो, बाबांची आठवण तर येणारच ना, पण असं न सांगता तुम्ही एकट्या बाहेर येत जाऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर टेन्शनमध्ये असतो. तो म्हणतो, अरे बाप रे, ही एवढीशी मुलगी इतकी हुशार असेल या गोष्टीचा विचार आम्ही कधीच केला नव्हता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उर्वशी बघते नागेश्वर खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तेव्हा उर्वशी म्हणते, काय दादासाहेब, काय झालं तरी काय? कसला विचार करताय एवढा? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, दीदी काही नाही, काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, दादासाहेब, अहो तुमच्याकडे बघूनच कळतंय की नक्कीच काहीतरी घडलंय. त्याशिवाय इथे तुमची ही अवस्था झाली आहे का? पाण्यातून मासा कसा बाहेर पडतो आणि तो तडफडतो, तशी अवस्था झाली आहे तुमची, पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, दीदी, अहो ती गिरिजा आम्हाला खूपच जास्त साधी भोळी वाटली होती. पण नाही हो, ती गिरिजा आहे ना, ती साधी भोळी नाही आहे. सगळ्यात आधी तुम्ही तिच्याकडून आहे ना, तिचा मोबाईल काढून घ्या. उर्वशी म्हणत असते की दादासाहेब, पण तिचा मोबाईल कशाला हवाय तुम्हाला? नक्की काय झालंय तरी काय? तेव्हा इथे नागेश्वरने आपल्या बहिणीला उर्वशीला इथे सगळं सत्य सांगितलेलं असतं की गिरिजाने मला जंगलामध्ये भेटायला बोलावलं. त्यानंतरला तिथे मोबाईल लपवून ठेवला. मला धमकी दिली, माझ्या विरोधात पुरावे गोळा करेल आणि माझं भांडं सगळ्यांच्या समोर फोडेल, अशी धमकी दिली आहे त्या गिरिजाने आम्हाला. आणि तिने तिथे मोबाईल लपवून ठेवला. त्याच्यामध्ये तिने व्हिडिओ रेकॉर्ड केले. आता तुम्ही मला सांगा, तो व्हिडिओ जर कुणाच्या हाती लागला तर? तो मोबाईल कुणाच्या हाती लागला तर? गावकऱ्यांना जर कळलं की हे सगळं आम्ही केलं आहे, त्यानंतरला गावकऱ्यांचं सोडा हो, जर चिरंजीवांच्या हाती लागलं तर काय होईल माहिती आहे ना? संपेल सगळं.
तेव्हा इथे उर्वशी म्हणते की दादासाहेब, बघितलंत ना तुम्ही, नशीबवान नशीबवान म्हणून त्या मुलीला घरामध्ये घेऊन आलात आणि शेवटीला काय झालं, भोगा आता तुमच्या कर्माची फळं. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे बघा, तुम्ही सारखं सारखं जर आम्हाला तेच बोलून टोमणे मारणार असाल तर जा, तुम्ही इथून आत्ताच्या आत्ता जा. आम्हाला तुमचा सल्ला नकोय. काय करायचंय ते आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा उर्वशी म्हणते की दादासाहेब, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. आम्ही कधीच तुमच्या विरोधात नव्हतो. फक्त मला तुमच्या काही गोष्टी पटत नव्हत्या. मला ही गिरिजा घरामध्ये नको होती, ती याच कारणांसाठी. बरं, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमची बहीण. मी तुम्हाला मदत करेन. तुम्हाला इथे गिरिजाचा मोबाईल मिळून जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोनू गाडी खेळत असतो. ती गाडी जाऊन आता गिरिजाला ठोकते. तेव्हा इथे मोनू म्हणतो, काय गं तायडे, तू मध्ये आलीस, गाडीचा ॲक्सिडेंट झाला ना. तेव्हा गिरिजा म्हणते, मोनू, हे खेळणं तुला कुणी दिलं? तेव्हा इथे आता मोनू म्हणत असतो की तायडे, अगं अजून दुसरं कोण देणार, मला जिजूंनी दिलं ना. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मोनू, मी तुला किती वेळा सांगितलंय, तू कुणाकडून अशा महागड्या वस्तू घ्यायच्या नाही, सांगितलंय ना तुला. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा प्लीज, तुम्ही असं का बोलताय की कुणाकडूनही असे गिफ्ट घ्यायचे नाही म्हणून. हे बघा, मी काही कोणी अनोळखी आहे का? मी रुद्र आहे आणि त्याचबरोबर मोनू लहान आहे. आपल्या दोघांचं लग्न झालंय, आपण नवरा बायको आहोत. हे घर तुमचं आहे तसं मोनूचंही आहे आणि त्याला हट्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि हे गिफ्ट मी तुम्हाला नाही दिले, मी मोनूला दिले ना. प्लीज तुम्ही त्याला काही बोलू नका. गिरिजा इथे आता गप्पच बसते. तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघा, मी तुमचा नवरा असलो तरी तुमच्यावरती अधिकार गाजवणार नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पण मोनूच्या बाबतीत मी तुमचं काही ऐकणार नाही हां. मोनूला तुम्ही विनाकारण ओरडत जाऊ नका. मोनू, तुला हे गिफ्ट आवडलंय ना, जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन खेळ. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, रुद्र, मी तुम्हाला कसं सांगू, हे सगळं तुमच्या वडिलांमुळेच होतंय. पण ती मनातल्या मनात हे सगळं बोलते आणि गप्प बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आणि मोनू दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. तेवढ्यातच तिथे आलेली असते उर्वशी आणि उर्वशी आता मोबाईल बघते. तिथे मोबाईल ठेवलेला असतो, गिरिजाचा छोटा मोबाईल. तो उर्वशी उचलते आणि बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते की दादासाहेब, हा घ्या, गिरिजाचा मोबाईल घ्या. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ताई, अहो हा मोबाईल कसा काय असेल त्यांचा, हा छोटा मोबाईल. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब, हाच मोबाईल होता ना तिथे आणि हाच तर त्या गिरिजाचा मोबाईल आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, हा इतका छोटा मोबाईल त्यांचा कसा काय असू शकतो. तेव्हा गिरिजा म्हणते, हो आहे, तो माझा जुना मोबाईल आहे. आणि तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होतो का? या मोबाईलमध्ये तर कॅमेराच नाही आहे, याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड कसा काय होणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते, आणि काय, तुम्ही माझ्या मोबाईलला हात लावाल, तुम्ही माझ्या रूममधून मोबाईल चोरून बाहेर घेऊन याल आणि मला साधं कळणारसुद्धा नाही, असं वाटलं का तुम्हाला आत्ते सासूबाई? आणि काय, बहीण भावाची जोडी जमली वाटतं, पुन्हा एकत्र आलात का मला त्रास देण्यासाठी. तेव्हा इथे उर्वशी आता गप्पच बसते. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की नागेश्वर साहेब, अहो छोटा मोबाईल आहे तो, त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड नाही होत. तेव्हा नागेश्वर म्हणतो, मग सकाळी मला असं का म्हणालात की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलाय म्हणून, मग तो मोबाईल कुठे आहे? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मी खोटं बोलले होते की इथे मी मोबाईल लपवून ठेवलाय म्हणून आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. मी तुम्हाला खोटं बोलले होते. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, काय, खोटं बोलला होतात? तेव्हा गिरिजा म्हणते, हो, मी बघितलं तुमच्यासारखं वागता येतंय का, थोडं खोटं बोलता येतंय का. मी खोटं बोलले होते की तिथे मी मोबाईल लपवून ठेवलाय म्हणून, कारण माझ्याकडे मोठा मोबाईल नाही आहे, हा साधा मोबाईल आहे, याच्यामध्ये कॅमेरा नाही आहे, तर व्हिडिओ कुठून रेकॉर्ड होणार. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा नागेश्वर साहेब, तुम्ही जर पुन्हा मला किंवा माझ्या भावाला त्रास देण्याचाही प्रयत्न केला ना, तरी माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, लक्षात ठेवा. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की तुमच्या या मोबाईलच्या तर, आणि तो मोबाईल आता खाली टाकतो आणि त्याला पायाने रागारागाने पूर्णपणे तोडून फोडून टाकतो. तेव्हा गिरिजा म्हणते, अहो हो हो नागेश्वर साहेब, जरा हळू, सगळा राग काय एकदाच त्या मोबाईलवरती काढणार आहात का? थोडासा राग बाकी ठेवा, कारण अजून तुम्हाला खूप राग येणार आहे, कारण अजून खूप गोष्टी बाकी आहेत, त्याच्यामुळे हा राग थोडा जपून ठेवा.
तेव्हा प्रेक्षकांनो, पुढे जाऊन तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल असं गिरिजा म्हणत असते. गिरिजाने इथे आता नागेश्वरला डिवचलेलं असतं. नागेश्वरला ती अजिबात घाबरत नाही. ती म्हणते, तुम्हाला दोघांना सुद्धा सोडणार नाहीये मी. तुम्हाला दोघांना जेव्हा संपूर्ण गावाच्या समोर घरासमोर एक्सपोज करेन ना, तेव्हाच ही गिरिजा गप्प बसेल, असं इकडे ती म्हणालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते की दादासाहेब नका लक्ष देऊ तिच्याकडे. तिला काय वाटलं, ते आपल्या दोघांना पुरून उरेल का? तेव्हा मी आहे ना तुमच्याबरोबर. आपण दोघेजण मिळून तिला धडा शिकवू. तेव्हा तिथे सावी आलेली असते आणि सावी म्हणते, फक्त तुम्ही दोघे नाही, मी पण आहे तुमच्याबरोबर. त्या सावीला आता खरं तर गिरिजाचा राग येत असतो. तेव्हा तिलासुद्धा गिरिजाकडून बदलाच घ्यायचा असतो. सावी म्हणते, आपण तिघेजण मिळून त्या गिरिजाकडून बदला घेऊया. तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब नका काळजी करू. अहो तो मोनी आहे ना, तिचा वीक पॉईंट, तिची दुखरी नस म्हणजे मोनू आहे. त्या मोनूला जरा जरी त्रास झाला ना, तरीसुद्धा त्या गिरिजाला त्रास होईल. तेव्हा नागेश्वर म्हणतो, 6 महिने आम्ही काही करू शकत नाही. 6 महिने तिला झेलावीच लागेल. उर्वशी म्हणते, तुम्ही झेला तिला 6 महिने, पण मी थांबणार नाहीये. मी तिला त्रास देणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रुद्र आता श्रीमंतला सांगत असतो की त्यांनी जर मला आधी सांगितलं असतं ना की त्यांचं माझ्यावरती प्रेम नाहीये, तर मी त्यांना कधीच या लग्नबंधनामध्ये अडकवलं नसतं. त्यांनी फक्त एकदा मला सांगायला हवं होतं. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो की अरे बाबा, प्रेम आहे की नाही हे ओळखायला काही काही लोकांना 6-6, 7-7 वर्ष जातात आणि तुला एका महिन्यामध्येच कळलं होय की गिरिजाचं तुझ्यावरती प्रेम नाहीये म्हणून? तुला हे कधी कळलं? तेव्हा रुद्र म्हणतो की श्री, अरे मला गिरिजांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितलं, पूजा वगैरे झाल्यानंतर, की त्यांचं माझ्यावरती प्रेम नाहीये म्हणून. आणि काय म्हणतोयस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणतो, जर त्यांचं माझ्यावरती प्रेमच नसेल, तर मग त्यांना या नात्यामध्ये विनाकारण बांधून ठेवणं मला तरी चुकीचं वाटतं. बरोबर बोलतोय ना मी? त्यांना जर माझ्याबरोबर राहायचं नसेल किंवा माझ्यावरती त्यांचं प्रेमच नसेल, तर मी त्यांना जबरदस्तीने ह्या नात्यामध्ये अडकवून का ठेवू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे श्री म्हणत असतो की तू सुद्धा बरोबर बोलतोयस रे, पण रुद्र मला असं वाटतं की तू प्रत्येक गोष्टीला थोडा आता वेळ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावी आलेली असते. सावी आल्यानंतर रुद्र म्हणतो, सावी काय चाललंय तुझं? तू पाठलाग करतेस का माझा? तेव्हा सावी म्हणते, हो, पाठलाग करते मी तुझा. काय झालं मग? तेव्हा इथे आता मोनूला गिरिजा सगळीकडे शोधत असते. ती इथे मोनूला जोरजोरात हाका मारत असते. तेव्हा वासंती म्हणते, काय गं गिरिजा, काय झालं? गिरिजा म्हणते, आई अहो मोनू कुठे आहे? तेव्हा वासंती म्हणते, अगं मोनू ना, इथेच आता खेळत होता ना, बाहेर असेल कुठेतरी, कशाला एवढी काळजी करतेस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाहेर शोधत शोधत गिरिजा आलेली असते आणि मोनूला हाका मारत असते. तेव्हा नागेश्वर तिथे येतो आणि म्हणतो, काय हो, काय झालं सूनबाई? इतक्या घाईघाईने कुणाला शोधताय? मोनूला शोधताय का? रुद्रच्या रूममध्ये झालं, वरती टेरेसवरती झालं, सगळ्या खोल्या शोधून झाल्या, पण मोनू कुठेही सापडला नाही का तुम्हाला? काय झालं असेल मोनूबरोबर? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही काय केलेत माझ्या मोनूबरोबर? तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे म्हणत असतो की तुझ्या मोनूला मी काय करणार आहे? फक्त तुझा मोनू इथे खेळत होता आणि त्याच्यावरती आमची नजर होती. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची सूनबाई, तुझं तोंड आहे ना, ते बंद ठेवायचा, नाहीतर मोनूच्या जीवाचं बरं वाईटसुद्धा होईल. त्यामुळे तुला जर तुझा भाव हा प्रिय असेल, तर अजिबातच माझ्या वाकड्या जायचं नाही, कळलं? माझ्याबद्दलचं सत्य कुणालाही सांगायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे गिरिजा सगळ्यांसमोर म्हणत असते की या सगळ्याच्या मागे, माझ्या वडिलांच्या खुन्याच्या मागे इथे आता नागेश्वर घोरपडेचा खूप मोठा हात आहे, ही गोष्ट गिरिजाने सांगितलेली असते. तर इथे नागेश्वर सांगत असतो की तुझा भाऊ कुठे आहे ते? तेव्हा ती म्हणते, सावी कुठे घेऊन गेले माझ्या मोनूला? तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे आपल्या मोबाईलवरती तिला एक व्हिडिओ दाखवत असतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, बघूया आधी कोण आता पोचतंय ते. तू पोचतेस तिथे की तुझा भाव जातो ढगात? असं प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो. तेव्हा गिरिजा इथे मोनूला शोधत आलेली असते. मोनू तिला सापडतो सुद्धा. त्यांच्या मागे काही गुंड लागलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता देवी आईचं तिथे छोटंसं मंदिर असतं. त्या ठिकाणी गिरिजा मोनूला घेऊन आलेली असते. तेव्हा तिथे एक बाई येते आणि ती म्हणत असते की घाबरायची गरज नाही आहे. उठ आणि लढ ह्या सगळ्यांशी.
अगं तू नशीबवान आहेस, नशीबवान. आता पुन्हा एकदा सिद्ध कर की तू नशीबवान आहेस म्हणून आणि कुणीही तुझं काही वाकडं करू शकणार नाहीये.